नमस्कार. आज आपण उपवासाला आवर्जून केली जाणारी, अगदी लहानापासून आणि मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी साबुदाण्याची खीर पाहणार आहोत. साबुदाण्याची खीर करण्यासाठी मी इथे 1 कप साबुदाणा घेतलेला आहे आणि तो आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. साबुदाणा धुतल्यानंतर साबुदाण्याच्या अगदी थोडंसं वर येईल इतपत पाणी टाकायचं आणि 1 ते 1.5 तास साबुदाणा भिजत ठेवायचा. 1 ते 1.5 तासानंतर साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे. त्यानंतर एका कढईत 1.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यात भिजवलेला साबुदाणा टाकायचा आणि एक 10 ते 15 मिनिटे पाण्यामध्ये साबुदाणा शिजवून घ्यायचा. पाण्यात साबुदाणा शिजल्यावर त्यात दूध टाकणार आहोत आणि दुधाला सुद्धा एक 10 मिनिटे उकळवून घ्यायचं आहे. दूध आणि पाणी व्यवस्थित एकत्रित झाल्यावर त्यात अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची. वेलची पावडर टाकल्यानंतर गॅस बंद करून खिरीवर झाकण ठेवून खीर थंड करून घेणार आहोत. खीर नॉर्मल टेम्परेचरवर आल्यावर त्यात 1 वाटी गूळ पावडर टाकणार आहोत. गूळ पावडरच्या ऐवजी तुम्ही किसणीने बारीक केलेला साधा गूळ देखील घालू शकता. गूळ पावडर टाकल्यानंतर गूळ खिरीमध्ये व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचा. त्यानंतर एका छोट्या पातेल्यात 2 चमचे तूप गरम करायचं आणि त्यात बारीक केलेले बदाम आणि काजू टाकून ब्राऊन रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचे आणि त्यानंतर ही काजू बदामाची फोडणी खिरीमध्ये ओतायची. अशा प्रकारे गूळ घालून तयार केलेली साबुदाण्याची खीर तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसह आणि नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटू.